पासवर्ड समृद्धीचे आमच्या विशेष कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनपूर्वक स्वागत करते। समृद्धी ह्या शब्दातच खरं तर अख्खं आयुष्य सामावलंय, कारण जिथे समृद्धी तिथेच उत्साह चैतन्य पाहायला मिळतो आणि ही समृद्धी अशीच आपल्यासोबत अखंड राहावी असं प्रत्येकालाच वाटत असतं। पण हा समृद्धीचा पासवर्ड नेमका कशात आहे आणि तो कसा टिकवून ठेवायचा याबद्दलच आपण बोलणार आहोत वास्तुतज्ञ डॉक्टर महेश सुर्वे यांच्यासोबत। आणि आज आपण ह्या कार्यक्रमांतर्गत बोलणार आहोत ते एका महत्त्वाच्या विषयावर, व्यवसाय, नोकरी आणि आपली वास्तू। महेशजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या पासवर्ड समृद्धीच्या आमच्या खास कार्यक्रमात। आज आपण ह्या विषयावरती चर्चा करणार आहोत, व्यवसाय, नोकरी आणि आपली वास्तू। मात्र तत्पूर्वी आपण आपल्या प्रेक्षकांनाही काही मनातल्या शंका असतील तर तुम्ही देखील आमच्या टोल फ्री क्रमांक 1800221010 वर संपर्क साधून महेशजींना तुमच्या मनातले प्रश्न, शंका विचारू शकता। तेव्हा जरूर फोन करा आणि लगेचच आम्ही चर्चेला सुरुवात करतोय। महेशजी, खरं तर आजचा आपला जो विषय तो अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की आज लाखो करोडो लोक नोकरी करतात, व्यवसाय देखील करतात, पण आज आपण स्पेसिफिकली नोकरी करणारे जे आहेत व्यक्ती त्यांच्याबद्दल बोलूया। मग जी गृहिणी म्हणजे बायको असेल, नवरा असेल किंवा इतर काही मुलं मुली असतील ते देखील नोकरी करताना आपण पाहायला मिळतं। मला सांगा की जेव्हा नोकरी करतात तेव्हा बऱ्याचदा वेगवेगळ्या समस्यांना, त्रासाला सामोरं जाण्यासाठी देखील एक महत्त्वाच्या गोष्टी खरं तर त्या व्यक्तीने, त्या मुलीने किंवा मुलाने असं बघितल्या पाहिजेत। ह्यासाठी काही वास्तुशास्त्रामध्ये उपाय आहेत का, ह्याबद्दल सगळ्यात सांगा। मुळातच वास्तूमुळे नोकरीवर परिणाम होतात का हे बऱ्याच लोकांना माहित नाही। पण वास्तूमुळे नोकरी म्हणजे नोकरी हा आर्थिक भाग आहे ज्यावर घर चालतंय आणि ओव्हरऑल बघायला गेलं तर 70 ते 80% लोक नोकरीत गुंतलेले असतात, तर 20 ते 30% लोक व्यवसायात उतरलेले असतात। तर नोकरी हा जो काही प्रकार आहे, नोकरीमध्ये येणारे जे काही त्रास आहेत, जसं कामावरनं कमी होणं किंवा नोकरी जाणं, सहकाऱ्यांचा किंवा बॉसिंग किंवा काही त्रास होणं, तसेच ऑन ड्युटी असताना काही अपघात होणं किंवा मृत्यू येणं, तसंच निलंबित होणं, मेमोज मिळणं, बरोबर, किंवा नोकरी करून देखील पैसा न मिळणं, प्रमोशन्स न मिळणं, किंवा अथांग परिश्रम करून देखील त्याचं श्रेय न मिळणं, अशा बऱ्याचशा समस्या असतात ज्या वास्तूमुळे होऊ शकतात। आणि ज्या समस्या उद्भवत आहेत, म्हणजे जसं आपण अगोदर म्हटलं होतं की जिथे प्रश्न आहे तिथे उत्तर आहे, आणि उत्तर आहे म्हणून प्रश्न आहे, तर तिथे अशा समस्यांना तोंड म्हणजे आपण निराकरण करू शकतो। हे देखील प्रेक्षकांनी लक्षात घ्या। नक्कीच, म्हणजे खरं तर नोकरी करताना आपला वास्तूचा कुठेतरी त्याचा प्रभाव पडत असतो। वास्तू जर वास्तुदोष असेल तर नक्कीच त्याचा प्रभाव आपल्या नोकरीवरती किंवा व्यवसायावरती होऊ शकतो आणि अर्थातच ह्याचा ताळमेळ साधता आला पाहिजे। अनेकदा असं होतं की अनेक लोकांच्या वरवर सारख्या बदल्या होत असतात, त्याचं काही कारण असतं का? वास्तुदोष असल्यामुळे किंवा कुठेतरी वास्तूमध्ये बिघाड झाल्यामुळे ह्या सारख्या बदल्या होत असतात का? कधी कधी असं होतं की आपण नवीन घरात राहायला जातो आणि अचानक लांब दूरवर बदली होते किंवा नोकरी जाते। अशा लोक फार म्हणजे संकोच म्हणजे प्रश्नात पडतात की अरे असं कसं झालं, नवीन घरात आलो राहायला आणि आपल्या बाबतीत असं बाबा। पश्चिम वायूचा दरवाजा असेल ना, तर पश्चिमाच्या दरवाजावर चंद्राचं अधिपत्य असतो आणि हा चंद्र किंवा वायू तत्व, आता हा वायू काय करतो की घरमालक असतो ना, याची दूरवर बदली होऊ शकते यांची या दरवाजामुळे, किंवा सतत घराबाहेर राहणं। तर ज्यांची पश्चिमेच्या मधल्या दरवाजे आहेत ना, त्यांचे बघा की जे घरमालक असतात हे दिवसभर म्हणजे काही कामानिमित्त घराबाहेर आहेत, त्यांचं वास्तव जे सहवास जो असतो हा फार कमी असतो, तर ह्यांच्या वरच्यावर बदल्या होत असतात किंवा दूरवर नोकऱ्या येतात। बरं, ज्यांचे पश्चिमाचे दरवाजे आहेत आणि नैऋत्य दिशेमध्ये दोष आहेत घरामध्ये, यांच्या बरोबर म्हणजे नोकऱ्या जात असतात किंवा नोकऱ्या बदलणं, हे देखील प्रकार त्या घरांमध्ये आढळतात। म्हणजे नक्कीच कुठेतरी वास्तुदोष असला तर हे प्रकार होऊ शकतात। मग ह्याच्यावरती काही उपाय आहेत का? हो, तोडफोड न करता उपाय आहे, जसं एनर्जी क्रिएट करणं, म्हणजे ती जी काही एनर्जी आपल्या घरामध्ये येत नाहीये, जसं नैऋत्य कोपऱ्यामध्ये दोष असेल, मी दुसऱ्या प्रश्नात म्हटलं, तर तिथे आपण शिस किंवा निळ्या कलरचं जे काही वापर करून किंवा अनेक तिथे जसे काही रत्न वापरून किंवा काही थेरपीज करून तिथे होऊ शकतो। पण दोष नक्की कुठल्या प्रकारचा हा देखील पाहावं लागतं तिथे। बरोबर, म्हणजे दोष नक्की कुठल्या प्रकारचा हे बघून आपण खरं तर त्या वास्तुदोष निवारण करू शकतो। मात्र तुम्ही मगाशी म्हणालात तसं की बऱ्याचदा असं होतं की नोकरी सुटते किंवा नोकरीमध्ये बडतर्फ केलं जातं अनेकदा, तर ह्या घडामोडी किंवा ह्या गोष्टी का घडतात, ह्या समस्यांना त्या व्यक्तीने कसं सामोरं गेलं पाहिजे?
बऱ्याचशा व्यक्तींना कळत नसतं की या गोष्टी आपल्या आयुष्यात का होत आहेत. बरेचदा सांगतात की आपला नशिबाचा भाग आहे किंवा आपले ग्रहमान ठीक नाही. पण वास्तू ही जी आहे ही 80% प्रभावित असते आणि पत्रिकेवर किंवा ग्रहमानावर ती मात करत असते. बऱ्याचदा आपण पाहतो की अगदी नोकरी इनामदार करून एंड ऑफ द म्हणजे त्यांचं जे रिटायर्ड होतात तेव्हा देखील त्यांच्या कोर्ट केसेस चालू असतात आणि जे काही थकबाकी असते त्यांची म्हणजे आयुष्याची जी काही गाठोडा पुंजी असते ती देखील त्यांना भेटत नसते. आणि अशा अवस्थेत त्या कोर्ट कचेऱ्या करणं ह्या वयामध्ये 58-59 मध्ये किंवा काही लोकांच्या नोकऱ्या अचानक किंवा मेमोज मिळणं किंवा त्यांना निलंबित करण्यात. एक छान उदाहरण तुम्हाला सांगतो. मुंबईमध्ये मी घर पाहायला गेलो होतो. त्यांच्या पश्चिमेच्या मध्याला दरवाजा होता आणि नैऋत्य कोपरा कट होता आणि पूर्वेला त्यांचं किचन होतं. आता ही जी सदर व्यक्ती आहे ही सरकारी नोकर, कारण पश्चिमेच्या दरवाजाला जास्त करून सरकारी खात्यामध्ये जी लोक असतात ती जास्त करून आढळतात. बरं, या व्यक्तीची अशा ठिकाणी पोस्टिंग झाली जिथे वाममार्गाने जे काही पैसे मिळतात ते जास्त होते आणि ती जी म्हणजे त्याला जी सवय लागली त्यानंतर हळूहळू असं झालं की एके दिवशी त्याच्या आयुष्यामध्ये म्हणजे असा एक वाईट प्रसंग आला की त्याला लाच घेताना पकडण्यात आलं आणि त्या पूर्वेला किचन असल्यामुळे इतका त्याचा बाऊ झाला की अक्षरशः पेपरामध्ये किंवा नोकरीवर बदनामी झाली किंवा निलंबित करण्यात आलं. अशा काही घटना घडत असतात वास्तुदोषामुळे. नक्कीच. आणि हे वास्तुदोष जेव्हा निवारण करतो तेव्हा तुम्ही कुठल्या पद्धतीने खरं तर त्यांना मार्ग सुचवता की कशा पद्धतीने खरं तर केलं पाहिजे म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये स्थिरता मिळू शकेल, त्याचबरोबर बढती होऊ शकेल, कुठेतरी बदनामी आहे ती टाळता येऊ शकते. बरोबर. प्रथम जेव्हा वास्तू बघायला जातो त्यावेळेला पाहिलं जातं की हे जे काही म्हणजे चेंजेस करून होऊ शकतं का, की बाबा हा जे किचन आहे तुम्हाला इथे ठेवता येत असेल का किंवा ह्या ठिकाणी आलं तर बरंच आहे. पण समजा काही चेंजेस करता येत नसतील किंवा तोडफोड न करता ते उपाय असतील तर कुठल्या प्रकारचा तो दोष आहे, म्हणजे तो कटच आहे का किंवा तो वाढलेला भाग आहे का किंवा दुसरं काही WC किंवा बाथरूम्स आहेत तिथे, म्हणजे जसा रोग आहे तसं त्याच्या उपाय केले जातात. आपल्याला म्हणजे फोन कॉल्स यायला सुरुवात झाली. पहिला फोन आलाय. नरेंद्र बोलतायत जळगाववरनं. विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार. नमस्कार. तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि थेट प्रश्न विचारा. हा मॅडम, माझा एक प्रश्न होता. मी जे बी काम हाती घेतो ते मला यश मिळत नाही त्याच्यात. बरं. आपल्या घराची रचना सांगू शकाल का थोडंसं? घराची योजना माझी पूर्वेला मॅडम. माझी पूर्वेला काय दरवाजा आहे? हो, दरवाजा मॅडम, दरवाजा. ईशान्य कोपऱ्यात काय आपल्या? ईशान्य कोपऱ्यात घरामध्ये काय म्हणता? ईशान्येला काय आहे आणि पश्चिमेच्या मध्यावर काय आहे? ईशान्येला नाही मॅडम, एकदम पूर्वेला माझा दरवाजा. बहुतेक त्यांना त्यांच्या घराची रचना सांगता येत नसेल, पण तरी देखील बऱ्याचदा अशा केसेस आपण खरं तर बघितल्या असतील सर, त्याबद्दल काय सांगाल? पश्चिमेचा जो मध्य असतो ना इथे शनीचा प्रभाव असतो आणि शनी काय करतो, शनीचा गुणधर्म काय तर कोणत्याही गोष्टीला टाळत नाही, डिले करणं किंवा कुजवणं. आता या पश्चिमेच्या मध्यावर किचन असेल किंवा एखादा कट असेल किंवा वाढलेला भाग असेल तर ह्या लोकांच्या घरात अशी हे होतात. किंवा पश्चिम मध्याला दरवाजा असेल तर इथे गजलक्ष्मी असते. सुरुवातीला अमाप पैसा तो, नंतर हत्तीसारखे दुःख यायला लागतात. तर ही जी लक्षणं आहेत ही पश्चिमेची लक्षणं आहेत, म्हणजे मिस्टर नरेंद्र यांनी सांगितले त्यामुळे. तर या पश्चिमेच्या दिशेत काही दोष असेल यांच्या घरात तर यांच्या घरात म्हणजे कामं लवकर होत नाहीत किंवा तोंडाशी आलेले घास देखील यांच्या जाऊ शकतात, हिरावून घेऊ शकतात कोणी पण. आपल्याला अजून एक फोन आलाय. दीपा बोलतायत औरंगाबादवरनं. विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार. हॅलो. नमस्कार, बोला. हा मॅडम. हा बोला, थेट प्रश्न विचारा. हा मॅडम, आमचं जे घर आहे ना हा तर त्या घराचा दरवाजा पूर्व दिशेलाही आहे आणि पश्चिम दिशेलाही आहे. अच्छा. तर आपण ज्यावेळेस जॉबला निघतो म्हणजे ड्युटीला निघतो त्यावेळेस कोणत्या दरवाजातून निघालेलं म्हणजे आपला दिवस चांगला जाईल. बरं बरं. पूर्व आणि पश्चिम दोन्ही दिशेला दरवाजे आहेत तुमच्या? हो हो, नक्कीच नक्कीच. तुम्ही जास्त करून पूर्व दरवाजाचा वापर करा, कारण पश्चिमेच्या दरवाजाचे जे गुणधर्म आहेत हे पूर्वेपेक्षा थोडेसे वाईट आहेत. त्यामुळे पश्चिमेचा जो दरवाजा आहे तो टाळला तर अति योग्य होईल यांच्यासाठी. नक्कीच. आता तुम्ही म्हणालात की काही गुणधर्म असे वाईट असतात, पश्चिम दरवाजा ज्यांचा असेल त्यांचा, आणि अर्थातच आपण मुंबई सारख्या ठिकाणी राहतो तेव्हा असं पूर्व पश्चिम दरवाजा हे आपल्याला काय परफेक्ट येतच असं नाही. तर अशा वेळेस अशा व्यक्तींनी काय करायला पाहिजे? म्हणजे एक्झॅक्टली दरवाजा कळत नसेल नाही, पश्चिमेला दरवाजा आहे आणि ते नोकरी व्यवसाय करत असतील तर त्यांनी काय केलं पाहिजे? काही असे उपाय आहे का?
हो आहेत ना. जसं पश्चिमेच्या कसं आहे, प्रत्येक दिशेला 3 दरवाजे असतात. जसं पश्चिम वायव्य झालं, पश्चिम मध्य आणि पश्चिम नैऋत्य. तर तुमच्या पश्चिमेच्या मध्यावर दरवाजा असेल ना, तर इथे आहे ना, या उंबरठ्याखाली चांदी आणि शिसं अशा पट्ट्या ज्या पुरल्या गेल्या पाहिजेत. प्लस तुम्हाला निळा कलर मारता आला बाहेरून तर मारा, किंवा तांब्याची तार जी असेल ही बाहेरून उंबरठ्याच्या बाहेरून तुम्हाला लावता येईल 2 खिळ्यांना असं पकडून. किंवा जर तुमच्याकडे शनीचे रत्न संदिलम ते जर असतील तर ते पुरू शकता चांदी उंबऱ्यामध्ये पुरू शकता. बरं. याने हे प्रभाव कमी होतात. नक्कीच. आणि अर्थातच असेच काही उपाय मला अजून जाणून घ्यायचे आहेत, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. पासवर्ड समृद्धीचा मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी 24 तास. पासवर्ड समृद्धीचे आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. व्यवसाय, नोकरी आणि आपली वास्तू या विषयावर आज आम्ही चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर महेश सुर्वे. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. महेशजी, अर्थातच आपण मगाशी बघितलं की वेगवेगळ्या गोष्टींमुळे नोकरीमध्ये कुठेतरी आपण समस्यांना सामोरं जावं लागतं. मात्र एक सगळ्यात महत्त्वाची समस्या आणि कुठेतरी मनोधैर्य खचणारी समस्या ती म्हणजे आपण खूप कष्ट करत असतो, मात्र कुठे प्रमोशन मिळत नाही. हे कुठेतरी मानसिक तो ताण राहतो आयुष्यभर मनामध्ये. तर अशा वेळेस वास्तुदोष नेमका कोणता असतो आणि तो वास्तुदोष निवारण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? जेव्हा अशा घटना घडत असतात ना, तेव्हा ईशान्य दिशेमध्ये दोष असतो. आता ईशान्य दिशेमध्ये गुरुग्रहाचं वास्तव्य असतं. गुरुग्रह करतो काय? मान सन्मान, प्रमोशन, प्रतिष्ठा किंवा तुम्हाला एखाद्या ठिकाणी पुढे नेण्याची जी काही कला असते ही गुरुमध्ये असते. ह्या दिशेच काही दोष असेल ना, तर अशा व्यक्तींच्या आयुष्यामध्ये ह्या घटना घडत असतात की त्यांचा बराच सर्रास उपयोग करून घेतला जातो. बऱ्याच ठिकाणी फार म्हणजे अगदी हिरिरीने ते झटत असतात. असे बघा ना, आपण कुठल्याही राजकीय पक्षात बघा की फार झटत असतात, वर्षानुवर्ष काम करत असतात आणि ऐन वेळेला जेव्हा मोक्याचा म्हणजे येतो, जेव्हा तोंडाशी घासतो तेव्हा यांना उचलून बाजूला ठेवला जातो. तर अशा ठिकाणी किंवा कार्यालयात बघा की बऱ्याच ठिकाणी तुम्ही प्रोजेक्ट उभे करता, अगदी त्याला शेवटच्या स्टेज पण नेता आणि त्याचं श्रेय वेगळ्या माणसाला भेटतं आणि त्याचं प्रमोशन वगैरे होत नाहीत. तर अशा लोकांचे ईशान्य कोपऱ्याचे दोष आहेत. तर या लोकांनी लक्षात ठेवा की हा जर कोपरा रिपेअर झाला नाही तर तुम्हाला हे त्रास होऊ शकतात. दुसरा एक प्रकार असतो की पश्चिमेचा जो डोर असतो मध्याचा, ह्याला पैसा तर अमाप मिळतो, पण शेवटी जी दुःख येतात किंवा जी त्यांच्या श्रेय जे करत असतात त्यानुसार यांना फळ मिळत नाही. तर ह्या म्हणजे एका सर्टन कालावधीनंतर देखील हा त्रास होऊ शकतो पश्चिम मध्याच्या दरवाजाला, की तुम्ही खूप कष्ट करताय पण त्या मानानुसार तुम्हाला पैसा किंवा मान सन्मान किंवा जे काही आहे तुम्हाला मोबदला त्याचा मिळत नसतो. आणि अर्थातच हे जर वास्तुदोष निवारण केलं तर नक्कीच त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. नक्कीच. आपल्याला अजून एक फोन आलाय. जयश्री बोलतात पुण्यावरनं. विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार जयश्री, बोला. हा नमस्कार. बोला. मला सरांना विचारायचं आहे की माझा पश्चिम वायव्येला दरवाजा आहे आणि माझे मिस्टर सारखे आजारी असतात, त्यांना किडनी स्टोन सुद्धा प्रॉब्लेम आहे. तुमच्या नैऋत्य कोपऱ्यात काय? नैऋत्य कोपऱ्यात बाथरूम आहे. मग तुमच्या नैऋत्य कोपऱ्यात बाथरूम आहे. तुमच्या मिस्टरांना स्टोनचा किंवा लिव्हरचा किंवा जे काही कमरेखालचे जे काही मूत्राच्या रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत हे तुम्हाला जाणवणारच. मग त्यांनी खरं तर काय केलं पाहिजे? त्यांनी काय करा माहिती आहे का, तुमच्या करडा कलरचा रंग असतो, करडा किंवा निळा, तो पूर्ण बाथरूम मध्ये मारा आणि तिथे शिशाची ज्या पट्ट्या मिळतात, एक 2 फुटाची अशी पट्टी जी असते ही त्या 2 भिंतींना मारून टाका, म्हणजे अशी कम्प्लीट. त्याने हा प्रभाव कमी होईल. पण मग कुठल्या दिशेला पण ती पट्टी पश्चिम आणि दक्षिण जी भिंत आहे ना तिथे मारून टाकायची. बरं, म्हणजे नक्कीच त्या दोन्ही दिशांना जर ह्या शिशाच्या पट्ट्या लागल्या, ड्रेनेज टाकीत नाही ना तिथे कट झाले. बहुतेक त्यांचा फोन कट झालेला आहे, पण त्यांना तुम्ही एक चांगला उपाय खरं तर आणि सोपा उपाय सुचवलेला आहे. आपल्याला अजून एक फोन आलाय. आमचे एक प्रेक्षक बोलतायत. बोला, काय प्रश्न आहे? मी काय म्हणतो, आमच्या घराची बाजू आहे ना, पूर्व बाजूला दरवाजा आहे सर. बरं. आणि पश्चिम बाजूला पण एक दरवाजा आहे. तर घरामध्ये खूप त्रास चालू राहतो, वाद वगैरे, शेजारी पाजारी. तुमच्या म्हणजे जे शौचालय आहे हे घराच्या नैऋत्य दिशेत आहे का? शौचालय घरासमोर आहे. म्हणजे पश्चिम आणि दक्षिणेच्या मध्ये आहे का? दक्षिण आणि उत्तर बाजू आणि घराच्या समोर पश्चिम बाजूला मेन दरवाजा आहे ना, त्याच्या समोर आहे. हा, तुमचा दरवाजा बहुधा आहे ना यांचा पश्चिम नैऋत्येला दरवाजा आहे.
ह्या लोकांना आजूबाजूच्या लोकांचे त्रास म्हणा किंवा कामात सहकाऱ्यांचे त्रास म्हणा किंवा भावकीचे त्रास, जर पश्चिमेला आणि दक्षिणेला पाणी वाहत असेल तर यांना भावकीचे त्रास म्हणजे गावामध्ये जे असतात ते जास्त करून यांना फेस करावे लागतात. तर नक्की काय आहे ते यांना बहुधा खरं तर दरवाजा तुम्ही आहे. वास्तू हो. बघितल्याशिवाय समजणार सांगता नाही येणार. नक्कीच. आणि अर्थातच जे आपण म्हणतो ना, डॉक्टरने पेशंटला चेक करत नाही तोपर्यंत त्या पेशंटला नेमकं काय झालंय हे नेमकं काय कळत झालंय. नाही तसं प्रकारे. खरं तर मग अशी महेशजी आपण बोलता बोलता म्हणालो की बऱ्याचदा प्रमोशन रखडतात किंवा तोंडाशी आलेला घास कुठेतरी हिरावून घेतला जातो. बऱ्याचदा वरिष्ठांचा त्रास देखील सहन करावा लागतो एम्प्लॉईजला. तर नेमका वास्तुदोषामुळे हे होत असतं की इतर काही कारणं असू शकतात? जसं आता या व्यक्तीने विचारलं होतं की आमच्या गावामध्ये त्रास होतोय, त्याचप्रमाणे आहे की नैऋत्य दिशेमध्ये जर काही घराचे दोष असेल ना, समजा WC, बाथरूम, किचन, डोर किंवा वाढीव भाग, कड भाग, अगदी घराच्या बाहेर परिसरामध्ये जरी तुमचा शोषखड्डा किंवा पाण्याचं ठिकाण असेल, विहीर असेल, बोर असेल, तर ह्या लोकांना देखील वरिष्ठांचा त्रास होत असतो. किंवा म्हणतो ना आपण सहकारी असतात आजूबाजूचे, ह्यांना त्रासदायक असतात. दुसरा एक दोष आहे म्हणजे ज्यांचे उत्तर वायव्यचे दरवाजे असतात, ह्यांची तरी मनोवृत्ती अशी असते की कोणाचं ऐकायचं नाही. मग हे आपल्या बॉसेस देखील ऐकत नसतात किंवा काही जुमानत असतात. मग ह्या अशा मनोवृत्तीमुळे ह्या लोकांना त्रास होत असतात. आणि जर हा दरवाजा आणि नैऋत्यपूर्व दोष जर असेल तर मग ते आगीमध्ये तेल ओतल्यासारखं होतं. आणि काही वेळेला या लोकांना नोकऱ्या देखील किंवा सोडाव्या लागतात, गमवाव्या लागतात किंवा निलंबित होऊ शकतात, हे व्हावं लागतं. नक्कीच नक्कीच. आपल्याला अजून एक फोन आलाय. विभाजित बोलतायत खारेगाववरनं. विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार. नमस्कार. हा बोला. हा नमस्कार. हा बोला बोला बोला. हा भीमाजी करंजेकर बोलतोय मी, संगमनेरवरून. हा बोला. हा नमस्कार सर. नमस्कार. थेट हा प्रश्न म्हटलं विचारा. सर, माझ्या घराची रचना आहे ना, ती घराचा मुख्य दरवाजा पूर्वेला आहे. हा आणि 4 विभागात ते घर आहे. पहिला ओटा आहे, नंतर अंगण, ओसरी आणि मुख्य घर. बरं. तर माझं वय 48 वर्षाचं आहे सर. 48 वर्षामध्ये साधारण माझ्या 7-8 नोकऱ्या झाल्या. बरं. आणि मला कुठं असं नोकरीमध्ये कुठं स्थिर स्थावर होता आलेलं नाही कधी. तर याची मुख्य कारण काय असू शकतील सर? आपल्या घराच्या वायव्य दिशेत काय आहे? हॅलो. तुमचा बहुतेक त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचलेला नाही. आपण यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊया पण एका ब्रेक नंतर. पासवर्ड समृद्धीचा मध्ये पुन्हा वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी 24 तास. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.